इंग्रजी शाळेनं पहा नेमकं काय केलं. JSS गुरुकुलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मवीरांचं बलिदान कसं सांगितलं ते पहा. बलिदान मासाबद्दल है ना, काय करतात त्याच्यात, काय केलं पाहिजे तुम्ही, काय नाही केलं पाहिजे, का करायचं, ह्याची सगळी ते माहिती सांगणार. तुमच्या वयाला जे काही झेपल त्याच पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचं आपण जे काही बलिदान मास आपण पाळतोय, त्यांनी जे काही 40 दिवस अनन्वित अत्याचार त्यांच्यावर पकडले दिवसापासून झालेत, ते सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये कुठून आली? त्यांनी लहानपणापासून जे काही त्यांच्यावर संस्कार झाले, जे काही त्यांनी पाहिलंय, त्याच्यातून त्यांच्यामध्ये ही एवढी मोठी शक्ती निर्माण झाली. आपल्या आजोबांचा म्हणजे शहाजी राजांचा इतिहास, त्यांनी केलेलं आपल्या आयुष्याचं समर्पण, शहाजी राजांनी संपूर्ण त्यांची हयात ही मुघलांकडे चाकरी करण्यामध्ये घालवली आहे. पण ते करत असताना त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, स्वतःचं स्वराज्य निर्माण व्हावं, हिंदूंचं राज्य निर्माण व्हावं, याच्यासाठी 3 वेळा प्रयत्न केले. हे संभाजी महाराजांवर जिजाऊंनी बिंबवलंय, त्यांच्या मनावर कोरलंय. आणि त्यांनी काय पाहिलंय की आपले वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बरोबरचे मावळे यांनी हे स्वराज्य उभा करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्या संसारावर, आपल्या आनंदावर, आपल्या इच्छांवर समर्पण करत, तुळशीपत्र वाहत हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. कशासाठी केलंय हिंदवी स्वराज्य निर्माण? आपल्या म्हणजे घरातल्या महिलांवर, मुलींवर, आया बहिणींवर त्यावेळेस मुघलांकडून अनन्वित अत्याचार होत होते. ज्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल त्याच्यामध्ये लक्षात येतं. आज तरी व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम बंगालची परिस्थिती असून द्या, केरळची परिस्थिती असून द्या किंवा बांगलादेशची परिस्थिती असून द्या, ती व्हिडिओच्या माध्यमातून समोर येते की हिंदूंवर कसा अन्याय होतो, महिलांवर, मुलींवर कसा अन्याय होतो. पण त्यावेळेसचे व्हिडिओ आता उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही विचार करा त्यावेळेस मुघल किती अन्याय करत असतील. आणि तोच अन्याय होऊ नये, आपला समाज आपला कुठंतरी चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन जगावं, याच्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली शंभूराजांनी पाहिलेली होती. आणि त्यांना पकडल्यानंतर पहिली मागणी काय होती? तुमचं स्वराज्य आमच्यामध्ये विलीन करा. तुमचा जो परमपवित्र धर्म आहे हिंदू धर्म, तो तुम्ही त्याग करा आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करा. तुमच्याकडे किती तुम्ही संपत्ती तुमच्या वडिलांनी कमवून ठेवली आहे या स्वराज्यासाठी, ती संपत्ती कुठं कुठं ठेवलेली आहे त्याची माहिती आम्हाला द्या. तर हा राजा छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या आजपर्यंतच्या ज्या पिढ्या जगल्यात, याच्या आधीचे आपले वडील जगतात, हे आपले आजी आजोबा जगलेत, पणजी पणजोबा जगलेत, त्यांच्या जीवनासाठी त्यांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केला. परंतु आपलं बलिदान गेलं तरी पण या सगळ्याची माहिती दिली नाही आणि आपला धर्म कुठंही त्यांनी सोडला नाही. तर या 40 दिवसांची त्यांनी जो काही त्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात खडतर प्रसंग आणि सगळ्यात जास्त त्यांच्या हाल कुठं झालेत, तो प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे. आपल्यात अशी चांगली वृत्ती तयार व्हावी, आपण चांगले काढावं, हे निमित्त आहे. केस काढणं, चप्पल सोडणं, ह्याहीपेक्षा मी पुढे म्हणन की माझ्यातले अवगुण संपवणं. मी 40 दिवस खोटं बोलणार नाही, ज्याच्यामुळे माझ्या आई वडिलांना, टीचर्सला मला म्हणावं लागतं की हे तू करू नको, हे मला आवडत नाही, अशी एकही गोष्ट मी करणार नाही. त्यांना काय अपेक्षित आहे? तुम्ही अभ्यास करावा अपेक्षित आहे. तर मी दररोज 40 दिवस माझा टायमिंग फिक्स करून कंटिन्युअसली त्या टायमिंग मध्ये बसून माझं कर्तव्य, माझी स्टडी मी पूर्ण करणारच. काही झालं तरी खाडा करणार नाही.
संभाजी महाराजांनी किती त्रास झाला तरी त्यांचं कर्तव्य सोडलं का? तुमचं साधी जिभई तुम्हाला इथं लागलेली नखाची ती काढली तर काय होतं? दुखत, त्रास होतो. सगळ्यांनी काढलेली ना, कसं दुखतं? 10 वेळेस आपलं लक्ष जातक नाही तिकडं. त्यांची नख काढले, जिभई नाही काढली. काय काढले? नख काढली. किती त्रास झाला असेल? स्किन काढली, किती त्रास झाला असेल? डोळे नाही तेवढा त्रास दिला. काढणं तर झालंच, परत ते आणखीन दुखावं म्हणून मीठ चोळलं, मिरची चोळली, बरोबर की नाही? तरी सुद्धा मी हे ठरवलंय की मी माझ्या जीवनाचा त्याग करेल. तर मी माझा धर्म असेल, माझं कर्तव्य असेल, माझी निष्ठा असेल ती सोडणार नाही. मला तुमच्याकडनं बलिदान मासाकरता हे अपेक्षित आहे की कोणती तरी एक गुण तुम्ही ठरवायचा की मला माझ्या आयुष्यात नाही पाहिजे ना. आलं मुद्दा लक्षात? की ज्याच्यामुळं मला त्रास होतो, माझ्या घरच्यांना त्रास होतो, माझ्या टीचरला त्रास होतो, आणि मी तो 40 दिवस काही झालं तरी ते करणार नाही. काही झालं तरी मार बसेल, पनिशमेंट होईल, कोणी चिडेल, कोणी मारल, कोणी काही करल, तरी मी माझा तो पॉझिटिव्ह गुण पकडून राहील. निगेटिव्हपणा माझ्यात येऊ देणार नाही. असे मला कमीत कमी 5 कार्य तुमच्याकडनं पाहिजे की सर मी हे करणार म्हणजे करणार. 40 डेज माझं डिवोशन मी या गोष्टीसाठी देणार म्हणजे देणार. आणि घरी डिस्कस करा. मम्मी, पप्पा, आजी, आजोबा, काका, काकू त्यांच्याबरोबर डिस्कस करा की मी असं काय करू की जे मी 40 दिवस खाडा न करता दररोज करेल. काय न करता, किती अडचण आली तरी मी ती सोडणार नाही, मी ते करणारच. असे मला 5 पॉइंट सरांनी सांगितलेत, दिनेश जोशी सरांनी सांगितलेत की ते करायचे.